ही भारताची आपल्याला मुख्य भूमी दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या ठिकाणी या पिक्चरमध्ये आपल्याला त्याचे प्राकृतिक वैशिष्ट्ये दिसून येत आहेत. तर एक तर इथे लक्षात येते की या ठिकाणी काहीतरी पर्वत आहेत ना, इथे पण पर्वत पर्वत दिसून येत आहेत, ते उंच भाग या ठिकाणी आहे. आणि इथे पूर्ण हा जो वाईड एरिया आहे हा मैदानी भाग आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. त्यानंतर मीडियम हाईट वाला जो हा एरिया आहे हा पठारी प्रदेश आपल्याला दिसून येत आहे. बस हेच भारताचे प्राकृतिक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. बट आपण याला थोडं व्यवस्थित रिवाइज करणार आहोत. तर प्राकृतिक वैशिष्ट्यांमध्ये मेन जी आपण भूरूपशास्त्रामध्ये शिकतो की जमिनीचे काय काय वैशिष्ट्य असतात, यामध्ये आपण शिकतो की पर्वत आपल्याला पृथ्वीवर दिसून येतात है ना. तर पर्वत भारतात आहेत का? हो आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे खंडीय कवचावर आपल्याला काय काय दिसून येते? पर्वत झाले, घडीचे पर्वत असतील किंवा फोल्डिंग आणि फॉल्टिंगद्वारे तयार झालेले. दुसरं झालं पठारी प्रदेश आपल्याला दिसून येतात खंडीय कवचावर. मग भारतामध्ये आहेत का? हो, पठारी प्रदेश सुद्धा आहेत. त्यानंतर मैदाने आपल्याला बनलेली दिसून येतात. भारतामध्ये मैदानी प्रदेश आहेत का? हो आहेत. ठीक आहे. वाळवंट सुद्धा आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये आहे का? हो, वाळवंटी प्रदेश सुद्धा भारतामध्ये आहे. आणि दोन प्रकारचा आहे, एक निम वाळवंटी प्रदेश आहे आणि काही शुष्क वाळवंटामध्ये सुद्धा प्रदेश येतोय.